साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। अतुल कुलकर्णी, सोलापूर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांना सक्त पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने दिनांक 25 मे 2025 रोजी प्रभारी अधिकारी मंद्रुप पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 13 मैल ते माळकवठा रोडने एक पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून अवैध देशी विदेशी दारू वाहतूक होणार असून कारवाई करण्याबाबत मंद्रुप पोलीस ठाण्याकडील डीबी पथकास व मंद्रुप शहर बीट अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस सब इन्स्पेक्टर डांगे, पोलीस नाईक मसलखांब, पोलीस कॉन्स्टेबल भोसले, सुतार, काळे, शेख असे सर्वजण पथक मंद्रुप शहरातील कत्री चौकात बातमीच्या अनुषंगाने सापळा लावून थांबले असता बातमीप्रमाणे पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार येत असल्याचे दिसून आले। थांबवून गाडीची झडती घेतली असता एकूण 3,15,200 रुपयाचा देशी विदेशी गुन्ह्याचा मुद्देमाल आणि MH06 BE 0091 ही पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार मिळून आली असता सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव मेहबूब अल्लाउद्दीन नदाफ, वय 35, राहणार माळकवठा, तालुका दक्षिण सोलापूर असे सांगितले। सदरची कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग, विलास यामावार, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट विभाग, अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस सब इन्स्पेक्टर डांगे, पोलीस नाईक मसलखांब, पोलीस कॉन्स्टेबल भोसले, सुतार, काळे, शेख यांनी केली आहे।